चला लवकर मॅच स्टार्ट करायची आहे. याच्यानंतरची मॅच आपण बघणार आहोत नेक्स्ट मॅच. सी स्टार बी विपक्ष नांदगाव संघ. आपण टॉस साठी यायचं आहे. पुढील मॅच आपली असेल. आणि अलिबाडी संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू नाहीये, त्वरित पाठवा या ठिकाणी. चला अलिबाडी संघ ईशा. चला बोलतोय आपण मॅच कडे. निधी बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिले. एक सिंगल कंप्लीट. वृषाली नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण बघतोय. पुढील चेंडू दिस टाइम शॉट. आणखीन एक धक्का लागताना वृषाली सुद्धा रनआउटच्या रूपाने माघारी परतते. वृषाली प्रिया नवीन बॅटर आपण बघतोय. पुढील चेंडू अप्रतिम टायमिंग आणि षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या 6 ने प्लाय झालेली पोहोचते. आठ. पुढील चेंडू षटकाराचा आगाज बघायला मिळतोय. अप्रतिम ड्राईव्ह ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण आलेवाडी संघाकडनं. धावसंख्या पोहोचते ती 9. 2 धक्के निधी आणि वृषाली स्वस्तात बाद झालेले. थोडस प्रेशर आता स्वराज्य फायटर भामटपाडा संघाकडे कन्वर्ट झालंय, कारण 2 मोठे बॅटर बॅक टू द डगआउट आलेले आहेत. आता स्ट्राईकला आपण प्रियाला बघतोय. प्रिया ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू डॉट बॉल. आडव्या बॅटने सिंगल मिळते मिड विकेट मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचते. 1 टू गो. शेवटचा चेंडू आहे. दहा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढील चेंडू
फुलटॉस थोडस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती. पहिले षटक संपले, 2 गडी बाद, 11 धावा डिसय. पुढील चेंडू. फुलटॉस. चांगला शॉट बघायला मिळतोय. थोडीशी बंबल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 17 रन स्कोर कार्ड वरती 17 झालेले आहेत. स्कोर कार्ड वर पुढील चेंडू. पुण्याशी या ठिकाणी आपण बघताय डिब्बाकोट स्क्वेअर लेगला. 1 धाव परिपूर्ण, 18 धावा स्कोर कार्ड वर. पुढील चेंडू. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. याच्यानंतरची मॅच आपण बघणार आहोत. नांदगाव विपक्ष सी स्टार बी. अमिषा. पुढील चेंडू. चांगलं शॉट सिलेक्शन आपण बघतायत. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने आकार घेते. 19. पुढील चेंडू. 19 धावा स्कोर कार्ड वर. आणि डॉट बॉल. 2 षटक परिपूर्ण, 19 धावा स्कोर कार्ड वर. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन गोलंदाज. बॉलर्स नेम सारिका. आणि इथे बिग हिट लॉंगांच्या डोक्यावर येतोय षटकार. फाईव्ह 25. अमिषा जबरदस्त बॅटिंग करताना आपण बघताय. शेवटच्या चेंडू पर्यंत राहणं हे स्वराज्य फायटर संघासाठी महत्वाचं राहणार आहे. 25 झालेले आहेत. पुढील चेंडू. इथे बिग हिट. उंच गेला चेंडू. झेलचा टेम. चौकार. एक
हर्षाली नवीन बॅटर आपण बघतोय. चांगला शॉट सिलेक्शन आपण बघतायत. एक धाव परिपूर्ण. धावसंख्या पोहोचते ती 30. धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 आहे आणि शेवटचे 2 टू गो. डॉट बॉल 30 वरती स्कोर कार्ड थांबलं गेलंय. पुढील चेंडू चांगला स्वीप केलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण आपण बघतायत. एक धाव परिपूर्ण. 31 धावा स्कोर कार्ड वर. 3 षटक संपलेले डीजे. बॉलर ने रेखा. 9 चेंडू आपण बघतायत. 1+1 2 धावा परिपूर्ण होत आहेत. 33 वरती स्कोर कार्ड सरकले. फ्री हिट. डॉट बॉल 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढील चेंडू एक धाव मिळेल. फक्त पिच केले चेंडूला. सिंगल कंप्लीट. 34 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढील चेंडू चांगलं टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाते. 38. 38 धावा. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 38 धावा झालेले आहेत. नो बॉल. 39 धावा. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट. एक धाव परिपूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघायचा होईल का नाही. आणि 2 धावा परिपूर्ण. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढील चेंडू पुढील चेंडू त्रेचाळीस धावांचं टार्गेट असेल. चला टॉस साठी या. नांदगाव विपक्ष सी स्टार बी. टॉस साठी यायचंय.
चला जेवणाचं काउंटर सुरू झालंय. सर्वांना विनंती असेल जेवण करून जायचं आहे. जेवणाचा आस्वाद प्रत्येकाने घ्यायचा आहे. चला ओपनिंग पेअर आलेवाडी संघ ओपनिंग पेअर पाठवू आपण. टार्गेट सेट केल्याची 43. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. नांदगाव विपक्ष सी स्टार बी टॉस कडे यायचं. भौमिक ठाकूर सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय कॉइन स्पिन. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण निधीला बघतोय. स्वराज्य फायटर भामटपाडा संघ आपण बघतोय. आलेवाडी आपला एक्स्ट्रा खेळाडू नाव सांगा. शिवानी आणि ईशा. निधी गोलंदाजी ट्रॅकवर. पोलटॉस चेंडू प्रॉपर टायमिंग प्रॉपर एलिव्हेशन षटकार मध्ये कन्वर्ट केलाय. धावसंख्या 6 ने स्टार्ट होते. निधी यांचा फुलटॉस चेंडू आणि ते मिस टाइम आपण बघतायत. एक धाव मिळेल. स्कोर कार्ड 7 वर सरकताना. पुढील चेंडू ओ चांगला फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलचा संधी हुकले. 8 धावा स्कोर कार्ड वरती. पुढील चेंडू शॉर्ट बॉल वृषाली आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 9 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. याही वेळेला आपण बघतायत कार्पेटला रोल करत चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 10. मिड विकेट मध्ये वृषाली एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून स्वराज्य फायटर भामटपाड संघाकडून आपण बघतोय. पुढील चेंडू आणि ते सरळ जाईल चेंडू षटकार. धावसंख्या 16 वरती स्थिरावलंय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. अमिषा नवीन गोलंदाज आपण बघतोय. नांदगाव संघ टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारते. अमिषा आणि इथे प्रॉपर टायमिंग वन बाउन्स चौकार. 20 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. वीस धावा 23 ची गरज आहे. 43 टार्गेट.
वरती पोहोचलाय. पुढील चेंडू. ओ गुड बॉल. चांगला चेंडू आहे. थोडासा क्विकर वन बघायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, कट होतोय. गुड बॉलिंग अमिषाकडनं आपण बघतायत. पुढील चेंडू. यावेळेला मात्र निधी आहे डीप मध्ये. चांगलं शतरक्षण. 22 झालेले आहेत. 21 ची अजूनही गरज आहे. पुढील चेंडू. या षटकामध्ये भांबटपाडा संघ कमबॅकिंग करताना बघायला मिळतोय. अमिषा. पुढील चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. डॉट बॉल. षटकाची होते समाप्ती. 12 मध्ये 22 झालेले आहेत. 12 मध्ये 21 ची गरज. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर आपण हर्षली. बॉलर नेम. अनुष्का. अनुष्का गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. चांगलं टायमिंग आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 26 वरती पोहोचते. 26. पुढील चेंडू. आणि ओ जबरदस्त शतरक्षण अमिषा यांच्याकडनं बघायला मिळत आहेत. जेवणाचा काउंटर सुरू झालेला आहे. सर्वांना विनंती आहे आपण जेवल्याशिवाय जाऊ नये. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली अमिषाकडनं. 5 धावा वाचवत आहेत. आणखीन एक डॉट बॉल. आता 9 चेंडू आणि 9 मध्ये बनवायच्या त्या 16. आणखीन एक डॉट बॉल. क्लीन बोल्ड. डीजे. आठ चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. आता मॅच टप झोन कडे वळतोय. चांगली कमबॅकिंग आहे. पहिल्या चौकारानंतर आलेवाडी संघाकडे मॅच झुकला होता. तदनंतर मात्र डॉट बॉल आणि विकेट. आता मॅच दुहेरी वळणावरती उभा आहे. आशा आणि अपेक्षेचं ओझं घेत मॅच कोणाकडे जाईल यासाठी मात्र दोन्ही संघाचे खेळाडू आपला पूर्णतः कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. बघूया चेंडू क्रमांक 5वा. आणि इथे झेलची संधी आहे. आणखीन एक धक्का लागताना फलंदाज OUT आउट. आता 7 मध्ये 16 ची गरज. सात मध्ये 16 धावांची गरज आहे. साक्षी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 7 मध्ये 16 असं इक्वेशन आहे. मॅच मध्ये आता पूर्णतः इंटरेस्ट वाढतोय. चांगली कमबॅकिंग. आता मात्र निधी या वेळेला थोडीशी फील्ड मध्ये व्यूहरचना चेंज करताना आपण बघतायत. निधी मिड विकेट मध्ये जाताना आपल्याला बघायला मिळेल.
चांगला शॉट सिलेक्शन आपण बघतायत. हर्षाली चांगलं शतरक्षण. आणि आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि धावा बनवायच्या त्या 15. स्कोर कार्ड पोहोचले ते 28. 6 बॉल रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. असं बॅटल, द्वंद्व, कशमकश संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. वृषाली 28. 15 ची गरज आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. आणि आता संघनायिका मैदानाच्या आतमध्ये वृषाली ट्रॅक वरती येते. इथून मात्र आलेवाडी संघाला 2 बिग हिट करावे लागतील. बघूया. वृषाली आणि पहिला चेंडू डॉट बॉल. आता 5 मध्ये बनवायचे त्या 15. 300 स्ट्राईक रन रेट. आता सर्वांच्या हृदयाचे ठोके थोडेसे वाढलेले आहेत. 28 झालेले आहेत. 5 मध्ये 15 ची गरज आहे. आणखीन एक चांगला चेंडू. क्लिंग बॉल. डीजे 4 मध्ये 15 धावांची गरज आहे. आता 4 मध्ये 3 षटकार किंवा 2 षटकार 1 चौकाराची गरज आहे. चार चेंडू 15 ची गरज आहे. इथून तुम्हाला कमीत कमी 2 षटकार आणि 1 चौकार किंवा 4 चौकार. नवीन बॅटर बॅट्समन नेम मनाली. पुढील चेंडू अप्रतिम कार्पेटला रोल करत खेळतायत. 1 धाव परिपूर्ण. आता 3 मध्ये 14 ची गरज म्हणजेच कमीत कमी 2 षटकार किंवा 2 चौकार 1 षटकार. जर एखादा चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला तर मात्र टेन्शन वाढणार आहे आलिवाडी संघाचं. डिक्लर झोन. आता येणारे चेंडू आहेत ते 2 चेंडू आणि आता 13 ची गरज आहे. म्हणजे दोन्ही षटकार जरी आले तरी आलिवाडी संघ जिंकू शकणार नाही. परंतु ते लिगल चेंडू हाताळणं गरजेचं आहे. जर इथून एखादा एक्स्ट्रा चेंडू अनलिगल डिलिव्हरी जर हाताळली गेली आणि तिथून षटकार चौकार आला मॅच मध्ये थोडस कमबॅकिंग होऊ शकतं. जर तर आहे 2 मध्ये 13 ची गरज. आणि आणखीन एक कृषाल यांचा जबरदस्त चेंडू. आणि जबरदस्त मॅच मध्ये परतताना स्वराज्य फायटर ज्यांच्या नावामध्ये फायटर आहे तो संघ मात्र या ठिकाणी विजयश्री झालेला आहे. हार्ड लक आलिवाडी संघ.